विचारायचे. आपल्या शंकाचं समाधान सुद्धा होऊ शकेल. आपल्या ग्रुपमध्ये खूप सारे इमिनंट पर्सनॅलिटी जुळलेले आहेत. तर प्रत्येकाचे अनुभव जर इथं आपल्याला मिळाले आणि कोणामध्ये काय क्वालिटी आहे तेथपर्यंत माहित होणार नाही, कारण आपण ईश्वराची मुलं आहे. ईश्वर अंतर्यामी आहे. ठीक आहे, ईश्वर अंतर्यामी आहे, परंतु आपण सुद्धा अंतर्यामी आहे. आपण सुद्धा आता रोज प्रॅक्टिस काय करतो, आपल्या शरीरात काय चाललं आहे ते पाहायचं, आपल्या मनात काय चाललंय हे पण आपण पाहतो. हे जरी असलं, आपली शक्ती वाढत जरी असली तरी पण या ग्रुपमध्ये प्रत्येक जण आपापल्या घरी आहे, काही तर दिसतच नाही. तर सर्वांनी आपापला अनुभव शेअर केला तर फार चांगलं होईल, आहे ना चित्राताई? हो काका, हो. आपली एक फॅमिली आहे ना ही, तर आपल्याला नक्कीच कळायला पाहिजे की कोण कोण, त्यांची नावं काय आहेत, काय करतात, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे. नक्कीच. त्यासाठी दादा कोणाचा काही परिचय नसेल की नाही, म्हणजे कोणाची काही प्रतिक्रिया नसेल तर नुसता परिचय म्हणून करायचा. हो, परिचय तरी हो. हा परिचय 1 नंबर 2 नंबर पासून असा सर्वांचा परिचय होऊन जातो. बरोबर. सर्वांनी कमीत कमी आपले व्हिडिओ ऑन करा, म्हणजे परिचय सांगताना आपला अंगठा मागे न्या, इकडे दाबून घ्या. छान. हा मेंटल टेन्शन साठी पॉइंट आहे, अतिशय चांगला. मेंटल टेन्शन रिलीज होते या ना, आणि डोकं दुखणं थांबते, केस गळणं थांबतात. अतिशय चांगला पॉइंट. जय गुरुदेव. जय गुरुदेव. ओम नमो नारायण. 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 ओम राधे. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. चला, आज रेकीची सुरुवात साधनेला आजचा कार्यक्रम जरी परिचय तसेच आपल्या अनुभवाचा आहे, तरी त्याच्या पूर्वी आपला साधनेचा ग्रुप आहे. आपण 15 मिनिट 10 ते 15 मिनिट साधना करूया आणि मग सुरुवात करूया. चालेल. एक मिनिट काका, हो, करावं लागेल आधी. चलो. We call upon all divine energy to be here. We call upon Lord of 5 elements to be here. We call upon Supreme Father, God Shiva, and Brahma, the Creator, to be here. We call upon Jesus Christ, Gautam Buddha, Dr. Mikao Usui, Sujiro Hayashi, Madam Hawayo Takata, and all ascended master to be here. We call upon Mahavatar Babaji to be here. Ma Gayatri to be here.
We call upon violet fire to be here. Saint Michael, Archangel, angel of violet fire, and Saint German, keeper of violet fire, to be here. To transform and transmit all negativity. We call upon our spirit guide and healing guide to be here. We call upon all healing angels to be here. All those who have been called, please come now, please come now, please come now. दोनों हाथ आज्ञा चक्र पे रखिए, गहरे लंबे सांस भरे, जिह्वा को ऊपर चिपकाइए, रेनबो कलर की प्रकाश शलाका हमारे सर के ऊपर तैयार हो गई। हर सांस के साथ यह ईश्वरीय शक्ति हमारे सहस्त्रदल कमल से आज्ञा चक्र, कंठ चक्र, हृदय चक्र से होते हुए हमारे हाथों द्वारा हमारी आंखों को मिल रही है। आंखों की रोशनी बढ़ गई। ईश्वरी शक्ति हमारे साइनस को मिल रही। नेजल साइनस, लैक्रिमल साइनस, फ्रंटल साइनस पूर्णतः हेल्दी हो गए। मेरे चेहरे की त्वचा अतीव सुंदर, निरोगी हो गई। मेरे चेहरे पे ग्लो आ रहा है। ईश्वरी शक्ति धीरे धीरे मेरे सभी ज्ञानेंद्रियों को मिल रही है। चोकुरे 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 चोकुरे, सेहेकी सेहेकी सेहेकी, हार्ट हार्ट हार्ट, चोकुरे चोकुरे चोकुरे। दोनों हाथ टेम्पल्स पे रखिए, गहरे लंबे सांस भरे, अनुभव करे ईश्वरी शक्ति मेरे ब्रेन को मिल रही है। मेरे ब्रेन की हर कोशिका जागृत हो गई। मेरे ब्रेन के सभी सेंटर ईश्वरी शक्ति से भर गए। मेरा पूरा शरीर हेल्दी हो गया। ईश्वरी शक्ति चारों लोब को मिल रही है। फ्रंटल लोब, पैराइटल लोब, ऑसिपिटल लोब, टेम्पोरल लोब एक्टिवेट हो गया। मेरा मेमोरी पावर बढ़ रहा है, कंसंट्रेशन पावर बढ़ रहा है। मेरी इच्छा शक्ति प्रबल हो गई। मेरी आकलन शक्ति बढ़ गई। मेरे ब्रेन के पिरामिड सेल, मोटर एरिया एक्टिवेट हो गया। मेरा शरीर स्वस्थ चुस्त तंदुरुस्त हो रहा है।
अब इस पवित्रतम चक्र पर माता पिता ईश्वर का आवाहन करे। हे जगन्नियंता, हे माता पिता, हे त्रिलोकीनाथ, हे त्रिकालदर्शी, हे दयानिधि, हे करुणा सिंधु ज्योतिर्बिंदु, हे कृपा निधान। आज हमारे यहाँ विशेष कार्यक्रम है। हमारे फैमिली के सभी मेंबर्स अपना एक्सपीरियंस शेयर करने जा रहे हैं। आप कृपया यहाँ आइए, हम सबको शक्ति से नवाजे। अब देर न करो, आओ हमारे पास। वो ब्रह्मांड नायक सप्तरंगी किरणें बिखेरता हुआ नीचे नीचे आ रहा है और हमारे शरीर में समा गया। अनुभव करे, ईश्वरी शक्ति से मेरे सातों चक्र भर गए। मेरे शरीर का रोम रोम एक्टिवेट हो रहा है। अब एक हाथ फोरहेड के ऊपर रखो, दूसरा सर के पीछे। अनुभव करो, ईश्वर पिता के सानिध्य में मेरा आज्ञा चक्र पूर्णतः खुल गया है। ईश्वर पिता ज्योतिर्लिंगम, मुझ ज्योतिर्लिंगम शालिग्राम का श्रृंगार कर रहे हैं। मेरे आज्ञा चक्र से दिव्य शक्ति सफेद लाइट चारों तरफ फैल रहा है। मेरे सर के चारों तरफ सफेद लाइट का घेरा तैयार हो गया। अपने को एम्पावर करे। आई एम सोल डिवाइन shining in the center of forehead like a luminous star. I am most competent, most confident, highly energetic, most intellectual. I am enlightened soul descended in this world for the betterment of the universe. अपने को साधारण ना समझे। ईश्वर पिता ने हम बच्चों को विशेष रूप से चुना है। हमारा लाइफ टाइम प्रोजेक्ट बहुत बड़ा है। अब एक हाथ गले पे, एक हाथ गर्दन पे।
अपने कंठ चक्र को अच्छी तरह चार्ज करें। मेरा एक्सप्रेशन पावर बढ़ रहा है, मेरी वक्तृत्व शैली प्रभावशाली हो गई। अब एक हाथ सीने पे, दूसरा सीने के पीछे। अपने हृदय चक्र को चार्ज करें। चोकुरे 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 चोकुरे, हार्थ हार्थ हार्थ, झोनर झोनर झोनर, चोकुरे चोकुरे चोकुरे। अनुभव करें ब्रह्मांड से एक दिव्य पिरामिड नीचे उतर रहा है और मेरे पूरे शरीर के चारों तरफ डिवाइन लाइट फैल रही है। मैं स्वस्थ चुस्त तंदुरुस्त हो गया हूं। साधना जारी रखेंगे और अपने अनुभव शेयर करेंगे। चित्रा जी हो संभालो। काका हो. हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या सेशन मध्ये. जसं काकांनी म्हटलं आणि भांडेवूडच्या सरांनी पण म्हटलं, तुमचे काही एक्सपिरियन्स असतील तर नक्कीच वेलकम आहे, आम्हाला ऐकायला खूप आवडेल. पण जर नसतील तर आपण काय करूया, फक्त तुमचं नाव म्हणजे परिचय असणं पण खूप महत्वाचं होईल. त्यामुळे तुमचा परिचय जर आम्हाला मिळाला तर आम्हाला लक्षात येईल की तुम्ही का जोडले आहात आमच्याशी या रेकी साधनेशी. तर मी काय करेल, अल्फाबेटिकली मी जाते. टोटल 38 कॅन्डिडेट जोडले आहेत इथे. तर पहिलं आहे गुंजन सर, गुंजन नाफाडे. तर मी यांना अनम्यूट करते, तर ते स्वतःला अनम्यूट करावं आणि त्यांनी त्यांचा परिचय द्यावा अशी मी रिक्वेस्ट करते त्यांना. वेळ कमी आहे आपल्याजवळ. हो आणि हो आणि हा, त्यांनी अनम्यूट केलं आहे. बोला. हा बोला गुंजन. गुंजन तुम्ही बोला, तुम्ही अनम्यूट झाले आहात. बरं, काही टेक्निकल इश्यू असतील काही हरकत नाही, आपण दुसऱ्यांना हे करू. गुंजन तुम्ही बोलू शकता, तुम्ही अनम्यूट झाला आहात. बरं, काय हरकत नाही. नंतर आहे डॉक्टर रमेश भांडेवूडचे सर. तर 2 मिनिटं तुम्ही परिचय देऊ शकता सर, मग आपण अनम्यूट करायचं होतं. भांडेवूडचे सर तुम्ही अनम्यूट करा, 2 मिनिटात परिचय देऊ शकता. जी है थोड़ा वेळा देतो मग. ठीक आहे. हा ओके ओके. तेजस गीते. बरं, काय हरकत नाही. अरुण सिन्हा सर अनम्यूट करू शकता तुम्ही आणि 2 मिनिटात परिचय देऊ शकता. अरुण सिन्हा. साधना जारी रखें और साथ साथ एक दूसरे को एक्सपीरियंस शेयर भी करें. हा, ते अनम्यूट झाले आहेत.
हा बोला. हेलो। हा हॅलो. हाँ, ओम शांति। ओम शांती. हाँ, बहुत सुंदर। हम लोग उपस्थित हो गए हैं और हम लोगों को अच्छा अनुभव हो रहा है जी और साथ मैडम, साथ तुमसे नाम, यस, आपका नाम और आप कब से जुड़े हो इस सेशन से, वो थोड़ा बताएंगे? वो अभी 1 महीना हो रहा है। जी जी हाँ। जनवरी जनवरी के पहले दिसंबर से गए थे हम लोग। तब ओके, से हम लोग गुड ये कर रहे हैं, ज्वाइन कर। गुड गुड, बहुत अच्छा. तुमचं नाव काय? माझे मिस्टरचे नाव घेतले मी उचलली वंदना सिन्हा. अच्छा. सिन्हा, ओके. हो, ते स्क्रीनला अरुण सिन्हा नाव दिसतंय ना, म्हणून मग मी ते नाव घेतलं. हो हो, त्यांच्याच इथं नावाने गेले Login. होते. ओके मॅडम, ओके. सर्वच गेलो होतो. हो, निखिल ओके, तो आपको आपको फायदा हो रहा है, राइट? आप जी जब जी, से जुड़े हो, हाँ हाँ, बस रेगुलर साधना करते रहिए और अच्छा हो जाएगा. जी जी, थैंक यू थैंक यू, थैंक यू. थैंक यू. आस्तिक झलके, तुम्ही अनम्यूट करा सर. किंवा कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल तर हात वर करा. आस्तिक सरांनी अनम्यूट केलं आहे. हा सर बोला. हो ताई, गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. त्या दिवशीचा जो कार्यक्रम होता खूप छान झाला. दादांना थोडस वाटलं, काल बोललेत ते की बुवा कमी लोक आलेत म्हणून, परंतु मला तर म्हणजे असं वाटलं की खूप छान, म्हणजे सगळ्यांच्या अगदी हृदयातनं असं वाटत होतं की बुवा रेकीची साधना झाली पाहिजे, ऊर्जा मिळाली पाहिजे. आणि मागे मी एकदा बोललो होतो त्याप्रमाणे खरोखर आहे की सगळ्यांची ऊर्जा एका वेळेस रेकीची साधना केल्याने येते. तर तो जो अनुभव आहे तो निश्चितपणे ऑनलाईन काही मिळू शकत नाही. म्हणजे आपण YouTube वरती जरी बघितलं, तरी पण किंवा साधना केली, तरी पण ऑनलाईन जो अनुभव आपल्याला तिथं येतो, तसा तो YouTubeच्या माध्यमातनं भेटत नाही असं मला वाटतं. कारण की तिथं गेल्यानंतरची जी अनुभूती होती, ती फार अशी वेगळी होती. आणि आफ्टर ऑल ते असं काही म्हणजे अद्वितीय म्हणता येईल अशा प्रकारचा तो पिरॅमिड आहे. तर तिथला अनुभव हा म्हणजे शब्दात व्यतीत करता येत नाही. दुसरं म्हणजे मला असं म्हणायचं होतं, की म्हणजे फार कमी लोकांना रेकीबद्दलची माहिती आहे. म्हणजे जनमानसातले, समाजातले बाकीचे जे लोक आहेत त्यांना रेकीची म्हणजे ओळख नाही आहे किंवा फार कमी आहे. तर अशा प्रकारे समजा जर आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, तर आपल्याला समजा जर काय अजून याचा प्रचार-प्रसार करण्याकरता जर पी-पी-टी, स्लाईड शो म्हणजे एखादी म्हणजे अशा प्रकारचं जर काही आपल्याला करता आलं किंवा मग मंथली मॅगझीन किंवा क्वार्टरली मॅगझीन वगैरे असं हार्ड कॉपी वगैरे समजा जर का आपल्याला करता आली. जसं आता प्रपोजमध्ये जसं हिलिंग गार्डन आहे, तर लोकांना हिलिंग गार्डन हेच माहिती नाही समजा. तर अशा प्रकारचं समजा जर केलं तर खूप चांगलं म्हणजे त्याची रिझल्ट किंवा आउटपुट येतील असं मला वाटतं. कारण मी आता मागच्या एक अ, जवळपास 18-20 वर्षापासनं रेकी करतो आहे. तर मला असा अनुभव आहे, की म्हणजे नुसतं असं मनात जरी आलं किंवा नाही आलं तरी आता ते अनुभवत नाही. पण मनात जरी आलं तरी रेकी फ्लो होत असते आणि रेकी आपलं सर्वतोपरी संरक्षण करत असते. इतकंच मला सांगायचं होतं. अगदी धन्यवाद. बरोबर. आणि धन्यवाद. सर तुम्ही ज्या ज्या हो, हा काका बोला. हा धन्यवाद. मला असं वाटतंय की आपण एक दिवस थोडस रेकीची माहिती करून घेऊया. एक रेकी काय आहे हे आपल्या ग्रुपच्याही लोकांना कळलं पाहिजे. तर आपल्या ग्रुपच्या लोकांना कळलं पाहिजे याच्यासाठी आपण रेकी काय आहे हे समजून सांगू. जसं जसं आई मुलाला हात लावते, मुलाच्या अंगावरून हात फिरवते, तर आईच्या हातातून जो चैतन्याचा प्रवाह वाहतो, तो त्या मुलाला ठीक करतो. तसंच ही रेकीची साधन आहे. एकदा
तुम्ही जर शक्तीचं आव्हान केलं तर तुमच्या हातात तो चैतन्य तत्व वाहायला लागतो आणि तो जो चैतन्य तत्व आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी हात ठेवाल त्या त्या ठिकाणी मिळत जातो. जसं तुम्ही एखाद्याची आठवण करता की आज मावशीला भेटायला जायला पाहिजे होतं, तर मावशीचा फोन येऊन जातो. का येतो? कारण तुमची जी मनाची वेव्हलेंग्थ आहे त्यांच्याशी जुळते आणि तिकडून तो प्रवाह येतो. तसंच तर एखाद्याबद्दल तुमच्या मनात जर चांगली भावना निर्माण झाली आणि तो कोणी व्यक्ती आजारी असेल किंवा तो तुमची आठवण करत असेल, तरी तो हा प्रवाह तुमच्या हातातून वाहू लागतो. आता त्या दिवशी कमी लोक होते, त्याच्यामुळे त्याच्यामुळे सगळ्यांना तो पाथवे वगैरे दाखवायचा राहिला. त्या दिवशी जो हिलिंग आपल्या इथं पिरॅमिड परिसरामध्ये जो हिलिंग गार्डन बनत आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा मॅग्नेटिक पाथ असेल, मग त्याच्यानंतर छोटे छोटे उपचार करण्यासाठी जे आपल्या पायाला टोचतील अशा प्रकारचे पिरॅमिड पाथ असेल, पिरॅमिडच्या प्लेट्स असतील, त्याच्यानंतर क्रिस्टल असतील, त्याच्यानंतर रेतीचा पाथ असेल, मग त्याच्यानंतर पाण्याचा पाथ, हायड्रा पाथ म्हणजे गरम पाणी, थंड पाणी, आणि मग नंतर चिखलाचा पाथ असेल आणि त्याच्यानंतर एक ग्रास पाथ असेल. तर उद्देश असा आहे की त्या पाथवरून सगळे जर चालायला लागले हळूहळू, तर त्यांना सगळ्या प्रकारची ऊर्जा त्यांना मिळेल, असा एक पाथवे बनून राहिला. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे 7 रंगाचे पिरॅमिड इथं बनत आहेत. त्याच्यापैकी काही पूर्णत्वास आले. तर आणि हा मोठा प्रोजेक्ट आहे. थोडासा तयार व्हायला वेळ लागेल, पण तरी पण मला असं वाटते 2-3 महिन्यात हा पूर्ण प्रोजेक्ट बनायला काही हरकत नाही. बघू आता काय होतं. तर याच्याबद्दल एक छोटी क्लिप आपण टाकू. काय काय काम सुरू आहे याची छोटी क्लिप चित्राताईनं सांगितलंय की छोटी क्लिप बनवून मला पाठवा, मग आपण करू. वेळ चला, अजून कोणाला काही सांगायचं आहे? चित्राताई. हो 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 आस्तिक सर, तुमचं खरंच खूप धन्यवाद, कारण तुमचे सजेशन्स खरंच खूपच इम्पॉर्टंट असतात आमच्यासाठी आणि आपण नक्की इम्प्लिमेंट करूया याच्यावर. थँक्यू. नंतर आहे दर्शना झंजाळ. मॅडम तुम्ही अनम्यूट कराल स्वतःला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. मी रेखी साधनेला जवळजवळ 3-4 वर्षापासून जोडलेली आहे. काकांकडे नेहमीच जाते, पण आता या पॅन्डेमिक मुळे जास्त काही जाणं होत नाही. सो ऑनलाईन सेशन मुळे कसं एक रुटीन बनून गेलं आहे आता. तर खूप छान वाटते सकाळी रेखी करायला काकांसोबत. सो थँक यू काका, ऑनलाईन पण चालू केल्याबद्दल. खरंच आहे, खरंच आहे. खरंच एक रुटीन फॉर्म झाली आहे आणि आपण ते रुटीन रोज फॉलो करतो. ते खूपच चांगली गोष्ट झाली आहे. आणि वेळ झाली का मग झोपच लागत नाही, नाही का? आणि सारखे जण वाट पाहतात केव्हा केव्हा वेळ होते. मी तर ते सुरू करायच्या पहिले इथे येऊन बसतो आणि आता अजून वेळ आहे, अजून वेळ आहे, मग सुरू करतो. तर सगळेजण वाटच पाहत राहतात. 5 मिनिटात सगळेजण जुळून जातात. सगळ्यांना आवडते रेखी. हो खरंच आहे, खरंच. डॉक्टर जयश्री यांनी हँड रेज केला आहे, मी त्यांना अनम्यूट करते. हा मॅडम, अनम्यूट कराल स्वतःला. हा मॅडम बोला. हा, मी राम घाटबांधे, डॉक्टर जयश्री मॅडमच्या वतीने मी बोलतो आहे. ओके. जस्ट 2-3 दिवसाच्या आधीच मी सेलोटीला गेलो काकांकडे. आणि याच्या आधी माझी एक फर्स्ट डिग्री तर झाली होती, जे डॉक्टर निलिम राजे आहेत नागपूरचे, पण त्यांच्या माध्यमातून मी साधना करत होतो आधी. आणि खूप वर्षानंतर योग आला मला सेलोटीला जायचा.
आणि काकाकडनं मी बाकीचे सेकंड डिग्री वगैरे घेतली. आणि आता जस्ट मी 2 दिवस झाले इथे जॉइन झालो आहे आणि अनुभव खूप सुंदर आहे. परंतु तत्पूर्वी मी माझा रेकी बद्दलचा एक अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक 5-7 वर्षाच्या आधी मी आणि एक माझे मित्र आम्ही पेंच या जंगलामध्ये गेलो होतो आणि तिथे सेन्सस होतात दरवर्षी, तर आम्ही त्या सेन्सससाठी गेलो होतो आणि प्राण्यांची जी गणना होते त्याला सेन्सस म्हणतो आपण. आणि तिथे सकाळी 10 वाजता आपल्याला त्या मचानवर चढावं लागतं. दुसऱ्या दिवशी आपल्याला 10 वाजता तिथून उतरवतात ते. तर मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघे जण आम्ही त्या मचानवर चढलो. पौर्णिमेची रात्र असते ती, बुद्ध पौर्णिमा असते, सर्वात मोठा चंद्र असतो त्या दिवशी, फुल मून. तर तिथे एक प्रसंग असा झाला, की खूप जोरात सोसाट्याचा वारा म्हणजे वादळच सुरू झालं आणि बादल वगैरे सर्व आले. तर त्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये असं वाटत होतं, की ते झाड पडेल की काय? आणि आम्ही दोघेच होतो त्या झाडावर. तर तेव्हा आम्ही त्या झाडाला रेकी दिली. तर आश्चर्य असं होतं, की बाकीच्या आजूबाजूची झाडं खूप हलत होते, पण आमचं झाड मात्र हलत नव्हतं. वाव. आणि दुसरं असं, की माझ्यासोबत जे होते मित्र ते पूर्ण नास्तिक होते. म्हणजे ते कुठल्याही गोष्टीला मानत नव्हते. पण त्या दिवशी त्यांना सुद्धा रिअलाईज झालंय, की समथिंग इज देअर. त्यांनी आश्चर्य केलं, की हे कसं होऊन राहिलं? आजूबाजूची सर्व झाडं खूप जोराजोरात हालत आहेत आणि आपलं झाड का बरं हालत नाही आहे? तर त्यावेळेस तर मी त्यांना काही सांगितलं नाही. आणि नंतर मी सांगितलं तर त्यांना रिअलायझेशन झालं. तर माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, की रेकीमध्ये खूप जबरदस्त म्हणजे चमत्कार होण्याच्या पॉवर्स आहेत. फक्त त्याला तुम्हाला रिअलाईज करता यायला पाहिजे आणि साधना ही तुमची रेग्युलर असली पाहिजे. तर साधना जर रेग्युलर असली, तर तुमचं साध्य होणं शक्य आहे. धन्यवाद काका. धन्यवाद. खूपच छान. थ्रिलिंग पण होता तुमचा अनुभव आणि खूपच एनर्जेटिक होता. थँक सर, थँक थँक यू. जेव्हा जेव्हा आपल्याला समजा काही त्रास असला तर आपण जे सेकिम मध्ये प्रोटेक्शन घेतो, तर आपण व्हायलेट फायरला बोलवतो. व्हायलेट फायर तसाच त्याच्याबरोबर 3 एंजल्स, सेंट मायकल आर्चेंजल, एंजल ऑफ व्हायलेट फायर आणि सेंट जर्मन यांना जर समजा तुम्ही बोलावलं तर तुम्हाला सुरक्षा कवच मिळू शकते. तसंच रेकीची साधना करताना आपण जो हार्ट सिम्बॉल टाकतो, तर हार्ट सिम्बॉल जर समजा तुम्ही टाकला आणि कुठे जात असताना जाण्याच्या पूर्वी हा समजा सिम्बॉल टाकला तर तुम्हाला प्रोटेक्शन मिळू शकेल. जसं राम घाटबांधेंना सुंदर अनुभव आला, तसं सगळ्यांना सुंदर अनुभव येईल. आणि म्हणूनच आपण म्हणतो की जाताना कुठेही एकटं जाऊ नका, जाताना सोबत ईश्वराला सोबत घ्या. तर हा रेकीची साधना म्हणजे हे ईश्वरी कवचच आहे आपल्यासाठी. धन्यवाद सर. धन्यवाद काका. धन्यवाद सर. अजून कोणाला काही सांगायचं? मोहर्ले भाई काही देवकन्या सांगायचंय? देवकन्या मॅडम, हा. देवकन्या मॅडम तुम्ही अनम्यूट कराल स्वतःला. देवकन्या मॅडम, काय हरकत नाही. आपण किरण चारमोडे सरांना अनम्यूट करूया. होमकुमार जी बोला. सर अनम्यूट करा स्वतःला. येस. नमस्कार सर्वांना. नमस्कार. सर. मी जवळजवळ 4-4.5 महिन्यापासून हे कार्यक्रम अटेंड करत आहोत. एकदम छान वाटतं आणि फ्रेश वाटतं सकाळी उठल्याबरोबर आणि दिवस खूप छान जातो आहे. आणि दुसरं म्हणजे रेखीचा तर मला पुष्कळ दिवसापासून अनुभव आहे आणि दादांकडे मी नेहमीच येत राहतो किंवा पेशंट पण पाठवत राहतो. त्यांना पण अनुभव चांगला आलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही लोकांना ताबडतोब रिझल्ट मिळालं, तिथं 10 मिनिटातच रिझल्ट मिळाले. अरे वा. एक पेशंट असा होता की जवळजवळ 2 वर्षापासून त्याला ऍक्सिडेंट झाला होता, त्याचे हातपाय हलत नव्हते. पण तिथं आणल्यानंतर 10 मिनिटात त्यानं हातपाय हलवायला सुरुवात केली आणि आपले अनुभव तो इतरांना पण सांगत असतो.
खूपच छान. मिरॅकल्सच आहे. खूपच छान. थँक्यू सर, थँक्यू. जितेंद्र बावनथाडे, बावनथडे तुम्ही unmute करू बावनथडे शकता. हा तर ओम सर, शांती. ओम शांती. तर कालच्या कार्यक्रमाला येऊन गेलोय सर, पण मी पूर्ण वेळ थांबू नाही शकलो, मला थोडं काम होतं त्याच्यामुळे. आणि बाबा आई जुळले तुमच्याशी आणि अचानक मी वडशाला गेलो आणि त्यांच्या बाजूला मी झोपलं असल्यानंतर त्यांनी हे रेकीचं कार्यक्रम जे मॉर्निंगला साधना असते तर त्यांनी ते चालू केलं आणि मी झोपेतच होतो, पण ते ऐकलं. बरं वाटलं आम्हाला आणि त्या दिवशीपासून आम्ही चालू केलं. मध्ये कधी गॅप पडते, पण आम्ही त्याला चालू केलंय आणि खूप म्हणजे जे स्ट्रेस होतं किंवा एक टेन्शन राहायचा वर्किंग करताना किंवा बाकी गोष्टी, खूप रिलॅक्स आम्ही फील करतोय. दुसरा एक अनुभव सांगायचा सर, छोटा भाऊ आहे हरेन म्हणून, त्याला एका कानाला 25 वर्षापासून ऐकू येत नव्हता. अचानक तुमच्याशी जुळल्यानंतर बाकी पण काही पॉझिटिव्ह एनर्जी जुळल्या आमच्याशी आणि आफ्टर 25 इयर्स त्याच्या कानाला ऐकायला येतंय. वाव. सुपर. आणि माझा पण एक अनुभव आहे. मागे मी जेव्हा पडलो होतो, माझ्या पायाला लागलं होतं, तर मी हिलिंग करून दिलं होतं आणि मिरॅकल म्हणजे असं की मी तिथे आलो तोपर्यंत माझ्या पायाला खूप असं जडपणा होता आणि मी हिलिंग करून दिलं, तर त्याचं हे जे आहे ते मला तुरंत त्याच्यामध्ये रिलीफ मिळालं. आईचं एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाल्यामुळे म्हणा की काय, चालू शकत नव्हती वाताचा त्रास, पण तुमच्याशी जुळल्यानंतर तिच्या तब्येतीमध्ये बरीच सुधारणा आहे. आधी ह्या सगळ्या गोष्टी फारसा मानत नव्हतो किंवा वेळ देत नव्हतो. आता आम्ही जसं जसं शक्य होतंय साधनेला हे करतो. खूप छान. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद सर, धन्यवाद. येईल सर, आज पण येतोय तिथे पिरॅमिडला आहे मी पोरेला. नक्की. कविता मॅडम, कविता किरामगे, तुम्ही अनम्यूट कराल स्वतःला. नमस्कार सर. नमस्कार. मला रेकी साधना मी जवळजवळ 3 महिने झाले करते आहे. तर रेग्युलर म्हणजे, आणि मी रेकीची 2nd डिग्री स्टुडंट पण आहे. तर मला डायबिटीस असल्यामुळे मी खूप थकून जायची, पण आता साधनेमुळे मी पूर्ण दिवस फ्रेश असते आणि माझा थकवा रात्रीपर्यंत मी म्हणजे नाही झोपली तरी मी फ्रेशच असते. दिवसभर मी माझं पूर्ण काम व्यवस्थित करू शकते. आणि मला एक तुम्हाला विचारायचं होतं की मला आत्ताच थायरॉइड बॉर्डरवरती डिटेक्ट झालेला आहे, तर मला याची गोळी नाही घ्यायची आहे, तर मी काय करू? म्हणजे काही स्पेशल सिम्बॉल देऊ का? जरूर स्पेशल सिम्बॉल आहेत. तिथं तुम्ही झोनर द्या. चोकुरे चोकुरे चोकुरे, झेड झोनर झोनर झोनर, चोकुरे चोकुरे चोकुरे, आणि तिथं असं हिलिंग करा. त्याचबरोबर आपण हा जो सांगतो ना, हा व्यायाम मानेपासून असा न्यायचा असा, आणि हे अल्टरनेट हा व्यायाम दिवसभरातून 5-6 वेळा करा. त्याचबरोबर सांबार आहे का नाही, धनिया, म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर चा ज्यूस घेऊ शकता, किंवा कोथिंबीर असा जेवणात कच्चा खाऊ शकता, किंवा कोथिंबीरचा काढा पण घेता येतो. हा काढा घेतला तरी याला फायदा होईल. आणि त्याचबरोबर आपण जो दीर्घ श्वसन करतो, जीभ वर लावून, ते साधना करत असताना हा जर असा दीर्घ श्वसन जर तुम्ही सुरू ठेवला, दीर्घ श्वसन सुरू ठेवला, तर तुमचा हा थायरॉइडचा त्रास पूर्ण बरा होईल. हा थायरॉइडचा त्रास अजून दुसरी गोष्ट, आपण सध्याचं जे सायन्स आहे, मेडिकल सायन्स, ते आपल्याला दुरुस्त करण्यापेक्षा आपल्याला बिमार कसं बनवता येईल
त्याच्यावर काम करते. म्हणजे जसं बघा, सगळे डॉक्टर तुम्हाला गळ्याला त्रास आहे किंवा काही त्रास आहे, तर तुम्हाला सांगतील का पहिल्यांदा टेस्ट करा. खूप साऱ्या टेस्ट लिहून देतील. त्या टेस्ट पुष्कळ टेस्ट निगेटिव्हही राहतात, पण त्या सगळ्या टेस्ट लिहून देतात आणि कशात ना कशात आपल्याला अडकवतात. सध्याचे जे पॅरामीटर्स आहेत हे पूर्वीच्या काळी 1968 पर्यंत जे पॅरामीटर होते ते वेगळे होते. जसं पहिले नॉर्मल बीपी किती होता? 100-160. मग हळूहळू तो पॅरामीटर कमी केला गेला, 90-140 केला, आता 80-120 केला. म्हणजे त्यावेळेस 100-160 वालाही नॉर्मल समजला जात होता. आता 80-120 म्हणजे इतक्या अवधीमध्ये म्हणजे त्या पॅरामीटर हे केल्यामुळे खूप सारे लोक बीपीचे मरीज झाले. आणि जे लोक जे डॉक्टरकडे जातात तेच लोक त्यांना गोळी चिपकवली जाते. आता तुम्ही जर समजा त्याच्याकडे गेलेच नसते तर त्यांनी तुम्हाला सांगितलंच नसतं की थायरॉइडचा त्रास आहे. मी म्हणजे माझ्या हाताला खूप मुंग्या यायच्यात ना, मग हा. मला वाटायचं माझा हात नक्कामा होऊन जाईल, म्हणून मग मी गेली डॉक्टरांकडे. तर काही नाही, हाताला मुंग्या येतात ना, तर ह्या हाताच्या बोटाची जी टोकं आहेत, ह्या टोकांना तुम्ही असं दाबा पंप केल्यासारखं, किंवा कपडे वाळवायचे जे प्लास्टिकचे चिमटे साधेवाले, ते चिमटे असे लावायचे, 1-1 मिनिट लावत जायचं आणि काढत जायचं. हा करा दिवसभरातून 3-4 वेळा 5 वेळा करायला काही हरकत नाही. त्याचबरोबर ह्या हाताला ज्या मुंग्या येतात त्याच्यासाठी काय करायचं, असा हाताचा फावडा करायचा आणि असं स्वीप करायचं, असं रोज स्वीप करायची सवय करा. एक दिवस आता काय होतं, मी एकटाच बसला असतो इथं, त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी दाखवू नाही शकत. पण याच्यासाठी जे हाताला मुंग्या येतात त्याच्यासाठी स्वीप कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. इथे एक कॉलर बोन आहे, कॉलर बोन. या कॉलर बोनच्या खाली असे 4 बोट ठेवायचे एका हाताचे आणि असं स्वीप करायचं. तर हे आपल्या हाताने नाही जमत. एखाद वेळ मी तुम्हाला समजून सांगेन आणि ते असं स्वीप करता येतं. लक्षात आलं? हे बघा, ज्या साईडचा असेल तर हिलर काय करतो, आता तुमच्या या साईडचा हात दुखावला तर मी काय करेन, इथं किंचित असं या कॉलर बोनच्या खाली असा हात ठेवेन, असा उचलल्यासारखं करेन आणि दुसऱ्या हाताने असं स्वीप करेन. तर आता ही तुम्ही अनुभव करा की मी तुम्हाला स्वीप करत आहे आणि तुमच्या हाताच्या मुंग्या नाहीशा झाल्या आहेत. आता ज्या कोणाला काही त्रास असेल तर ते समजा माझ्याशी असे पहिल्यांदा शेअर केलं तर मी साधना करत असताना ते सांगतो. आता मी साधना करत असताना बऱ्याच वेळ सांगतो, जर गाठ असेल तर ती गाठ आत्ताच्या आत्ता काढून टाका. तर मी ते त्या प्रत्येकाला ऍड्रेस करून त्याचं हे डिस्टंट हिलिंग पण करत असतो साधना करताना. तर सर, माझी खूप मनापासून इच्छा आहे की मला थायरॉइडची गोळी नाही घ्यायची, कारण डायबिटीसची मी ऑलरेडी घेते आहे. तुम्ही थायरॉइडची गोळी सुद्धा बंद करायची आणि डायबिटीसची गोळी तर आजपासूनही बंद करू शकता. डायबिटीसचं औषध जर तुम्हाला बंद करायचं असेल तर त्याच्यासाठी सकाळी 7 वाजता तुम्ही टेस्ट करा. मग त्याच्यानंतर एवढा आल्याचा तुकडा आणि 10 तुळशीचे पानं तोंडात घेऊन चघळत राहा, रस गिळत राहा आणि मग त्याच्यानंतर तुमच्या शरीरात इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याच्यानंतर तुमचं जेवढं वजन आहे, तुमचं वजन 60 किलो, 60 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे 600 ग्रॅम गोड फळं त्याच्यानंतर तुम्हाला खायची आहेत. त्याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदा तुम्ही टेस्ट करायची आहे. पहिल्यांदा टेस्ट केली तर तुमची टेस्ट मध्ये समजा 250 शुगर आहे किंवा 300 शुगर आहे आणि मग तुम्ही फळं खाणं सुरू करायचं आहे. फळं खाणं सुरू केल्यानंतर मग तुमच्या फळं खायला जरा वेळ लागेल. फळं किती खायचे तर तुमचं वजन गुणिला 10 तेवढे फळं, तितके ग्रॅम फळं खायचे. ते फळं खाल्ल्यानंतर तुम्ही 10-10:30 वाजता तुम्ही शुगर टेस्ट कराल तर 110, 100, 106 किंवा
100च्याही खाली आलेली दिसेल. आपण काहीच औषध नाही घेतलं तरी. मग त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये एक तर 2 प्लेट बनवायच्या. प्लेट नंबर 1 मध्ये तुम्ही जे काही भाज्या खायच्या. तर भाज्या किती? सकाळी तुम्ही 600 ग्रॅम खाल्ल्या तर त्याच्या निम्मे म्हणजे 300 ग्रॅम भाज्या ठेवायच्या. त्याच्यामध्ये 10-15 ग्रॅम कच्चा पालेभाज्या ठेवायच्या 15-20 ग्रॅम आणि बाकी भाज्या घ्यायच्या. एकाच वेळेस 4 प्रकारच्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. ही प्लेट नंबर 1 बनवायची आणि प्लेट नंबर 2 मध्ये तुम्ही शिजलेलं अन्न घ्यायचं. प्रिफरेबली गहू घेण्यापेक्षा बाजरी, ज्वारी, मका म्हणजे जे धान्य तयार करताना कमी पाणी लागते असं धान्याची भाकरी वगैरे खाऊ शकता किंवा भातही खायचा असेल तर भात अतिशय चांगला पण जास्ती पॉलिश वाला नको. बिना पॉलिश वाला असला तर फार चांगलं. बिना पॉलिश वाला तांदूळ शिजायला जरा थोडासा वेळ लागतो. सकाळी भिजून घालायचा आणि संध्याकाळी बनवायचा. तर असा तांदूळ सुद्धा तुम्ही जर खाल्ला तरी तुम्हाला फायदा होऊ शकेल. बाजरी, ज्वारी, मका किंवा कोदो, कुटकी हे जे असे धान्य आहेत याचा मिश्र दलिया खाल्ला किंवा याची हे खाल्ली तरी याची भाकरी खाल्ली तरी तुम्हाला फायदा होऊ शकेल. हे दुपारी घ्यायचं. पहिली प्लेट नंबर 1 संपवल्याशिवाय प्लेट नंबर 2 ला हात लावू नका. मग त्याच्यानंतर रात्रीचं जेवण सुद्धा दुपारच्या जेवणासारखंच करायचं 2 प्लेटचं. तर किंवा दुपारचं जेवण एकदम सोडून द्यायचं आणि सकाळी फळं आणि संध्याकाळी भाजी आणि शिजलेलं अन्न असं तुम्ही करू शकाल. तर जर समजा तुम्हाला खूप शुगर राहत असेल तर शिजलेलं अन्न नॉर्मलच असते, फार नाहीये, कारण मी गोळी खाते ना. काहीच करायची जरूरत नाही पडणार. गोळी एक आजपासूनही तुम्ही बंद करू शकाल. तुम्ही मला पर्सनली एखाद वेळ फोन करा तर मी तुम्हाला याचं पूर्ण शेड्यूल समजून सांगेन. किंवा डॉक्टर विश्वरूप राय चौधरी नेटवर सर्च कराल. त्यांचा जो DIP डाएट आहे, डिसिप्लिन डाएट, तो जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि असा कोणताही आजार नाही जो रेकीनं दुरुस्त होऊ शकत नाही. आपलं शरीर सेल्फ जनरेटिंग कॅपॅसिटी आहे. आपल्या शरीरात सेल्फ रिपेअरिंग कॅपॅसिटी आहे आणि सगळ्या प्रकारचे आजार तुम्ही दुरुस्त करू शकता. शरीर स्वतः दुरुस्त करत असते. फक्त तुम्ही आतमध्ये बघायला शिका, आतमध्ये पाहायला शिका, आपल्या जवळ जायला शिका. बस ठीक होऊन जाईल. आणि तुम्ही रेकीची साधना करता तर तुम्ही आजपासूनही डायबिटीसची गोळी बंद करू शकता आणि थायरॉइडची पण गोळी घ्यायचीच नाही. थायरॉइडची गोळी मी चालूच नाही केलेली. व्हेरी गुड. अजून आता 2 दिवस झालेच डिटेक्ट झाला आहे, म्हणूनच मला ती करायची पण नाही आहे. काय म्हणून होतं त्याच्यासाठी स्पेशल काही साधना असेल तर मला करायची आहे बस. काय होतं माहितीये का? काय होतं, ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली जाते तर ते तुमच्या मनामध्ये रुजवल्या जाते. एखादं झाड जसं तुमच्या अंगणात लावलं तर ते हळूहळू मोठं होत जाते. तसंच ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाते की तुम्हाला ही गाठ आहे, तुम्हाला ही गाठ कॅन्सरची असू शकते, आणि मग तुमच्या मनात कॅन्सर 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 घोळत जाते आणि मग ती गाठ मोठी होत जाते आणि आपण हे बिमार बनवण्याची पद्धतशीर प्रक्रिया आहे. याला डिसीज मॉन्झरिंग म्हणतात. डिसीज मॉन्झरिंग. एक काळ असा होता, हा डॉक्टर हा जो प्राणी होता, हा प्राणी लोकांना दुरुस्त करण्यासाठी झटत होता. आताचा डॉक्टर कसा झाला, तो जास्तीत जास्त तुम्हाला बिमार कसं करता येईल, तुम्हाला भीतीनं घाबरवता कसा येईल याच्यावर प्रयोग करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू ताई. आणि अजून एक हो जसं काका नेहमी सांगतात की आपली मानसिकता चांगली असेल तर आपण आपले शारीरिक रोग दूर करू शकतो. तर रिक्वेस्ट करेल की तुम्ही आपल्या मानसिक स्वास्थ्यांकडे पण लक्ष द्या. आनंदी राहा, खुश राहा
तर तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून निघायला खूप सोपं होईल. थँक्यू. थँक्यू. नंतर आहे मंजू शर्मा मॅडमनी हँड रेज केलाय, मी त्यांना अनम्यूट करते. येस मॅडम. मंजू शर्मा मॅडम, येस. हा, तुम्ही अनम्यूट झालात. ओम शांति। ओम शांति। मैं काका जी से नहीं मिली थी। मैं 2017 की बात कर रही हूँ, जब काका जी ने मेरे रेकी किया था। मेरे परिवार पे बहुत बड़ा मतलब, वैसे मैं मंजू शर्मा, मैं नागपुर से मैं रहती हूँ, लेकिन अभी मैं फिलहाल काका जी के पास कोहरा में हूँ। अरे वाह, हाँ, यू आर लकी. 10 तारीख को आई हूँ। काका जी का बर्थडे भी अटेंड की। वेरी गुड, वेरी और गुड. यहाँ पे आके मुझे बहुत अच्छा लगता है। मैं 3-4 मंथ पे हमेशा काका जी के पास आ जाती हूँ। 3-4 दिन रह के फिर चली जाती। 2017 में मैं उमेश सर, डॉक्टर उमेश झाबरे सर, वो हमें मिले थे सिर्फ मात्र 17 दिन पहले। 14 मई को हमारे यहाँ मेरे मिस्टर की बहुत बड़ी एक्सीडेंट हो गई थी। तो बोलते हैं ना, भगवान को किसी ने देखा क्या? मैं बोलती, मैंने भगवान मेरे साथ खड़े थे, क्योंकि वो 17 में, मैं 17 दिन पहले सिर्फ मैं झाबरे सर से मिली थी। मैं तब काका जी से भी नहीं मिली थी। और काका जी जो मेरे लिए किए रेकी से, वो भगवान से भी बढ़कर है, क्योंकि भगवान है सो बोलते ना, देने वाले से, मारने वाले से बचाने वाला बड़ा होता है। तो जैसे कि भगवान ने हमें बचाने का साधन पहले से ही दे रखा था। झाबरे सर 17 दिन पहले मिले थे। और एक्सीडेंट नागपुर में भोले पेट्रोल पंप है, वहां पे उनके ऊपर बैनर आके गिर गया था। वो टांग रहा था जियो का बैनर, वो आके उनके ऊपर, जैसे हंसा पिक्चर आप देखे कैसे गिरा, वैसे ही वो फेंकाए 3 फीट दूर जा करके। तो फिर उनकी हालत बहुत खराब थी। डॉक्टर ने ऑपरेशन लीवर का करने के लिए बोला। मैं बोली कि नहीं करना है मुझे लीवर का ऑपरेशन। झाबरे सर को मैंने फोन लगाया, जबकि 17 दिन की मात्र मेरी मुलाकात थी, लेकिन विश्वास मेरे को नहीं पड़ी था, क्योंकि मैं नेचुरोपैथी से शुरू से ही, बचपन से ही मेरा ये था कि मैं नेचुरोपैथी करूँ। तो मैंने झाबरे सर को पहले फोन लगाया, किसी अपने रिलेशन में किसी को नहीं फोन लगाया। मैंने झाबरे सर को फोन लगाया कि ऐसे ऐसे सर के साथ हो गई है, मैं क्या करूं सर? सर ने बोला कुछ नहीं, 5 घंटे ऑपरेशन तुम रोक डालो। और मैं भंडारा में हूँ, 2-2.5 घंटे लगेंगे आने में मुझे। मैं बोली सर मेरे पास कोई नहीं, आपको आना पड़ेगा। सर बोले कि ठीक है, मैं 2-2.5 घंटे लगेंगे, आता हूँ। तो सर 2-2.5 घंटे के बाद सर और मैडम दोनों आए। सर मैडम दोनों, उन्होंने आईसीयू में एडमिट थे मेरे हस्बैंड। तक अंदर जाने की परमिशन नहीं थी, लेकिन सर ने किसी तरह बात करते करते डॉक्टर से अंदर चले गए, और मेरे मिस्टर की तस्वीर निकाल ली उन्होंने, कैमरे को ऑफ कर करके, लाइट को। और वो तुरंत काका जी को भेज दिए। और काका जी को मैं वहीं पे खड़ी थी, बोले जल्दी से आप काम इस पे चालू करो। तब मैं काका जी को नहीं जानती थी। काका जी बोले ठीक है, हो जाएगा। और मुझे मात्र सुबह में 5 बजे मैसेज काका जी मेरे नंबर पे करते हैं कि खतरे से बाहर है, खतरे से बाहर है। तो मैंने मतलब कि फिर मात्र मैं बिना ऑपरेशन का 7 दिन के अंदर मैं अपने हस्बैंड को आईसीयू से निकाल के अपने पैर पे चलते हुए घर लेके आई। तो इससे बड़ा और क्या हो में सबूत है कि काका जी जो रेकी है, बहुत किसी की नई जिंदगी दे सकती, किसी घर परिवार को गुजरने से बचा सकता है। मैं काका जी का जितना भी धन्यवाद और शुक्रिया अदा करूं बहुत कम है। और झाबरे सर का भी, क्योंकि ईश्वर है यहीं पे। और अभी फिलहाल का मैं बताती हूँ, रेकी का, मैं झाबरे विद्या मैडम मेरे यहाँ गई हुई थी। मेरे ब्रेस्ट में गांठ हो गए थे, उसमें से पानी निकल रहे थे। तो मेरे घर में भी डर से किसी को नहीं बताती हूँ, क्योंकि मुझे अभी रेकी पे इतना विश्वास हो गया है। मैडम गई, मैडम को मैंने दिखाया, मैडम ने रेकी किया, और मात्र मेरे गांठ के पानी निकलने बंद हो गए और गांठ बिल्कुल ठीक हो गया। यदि मेरी जगह पे दूसरा रहता तो डॉक्टर के पास जाते, टेस्ट करवाते, क्योंकि उनको खुद
इसलिए रेकी पे मेरा कहना है खुद को विश्वास पहले करना सीखो, तो हम अपने आप अपने को स्वस्थ रख पाएंगे, क्योंकि ईश्वर की पहली शक्ति हमारे पास है और हमारे साथ ईश्वर है ऐसा सोचना पड़ता है हमें, तो हमें जरूर सफलता मिलती है। और इसलिए मैं काका जी के पास हर 3-4 माह के बाद आ जाती हूँ। काका जी का बर्थडे भी सेलिब्रेट मैंने किया। अभी मुझे बहुत अच्छा लगता है यहाँ पे, जब आती हूँ तो जाने की इच्छा नहीं होती, लेकिन घर परिवार है तो जाना पड़ता है। इसलिए काका जी का बहुत बहुत शुक्रिया। ओम शांति। काका हाँ, ये जो है रेकी शक्ति जो है, रेकी शक्ति से एक्सीडेंट के बाद में, अगर हम एक्सीडेंट के बाद में किसी की एनर्जी करते हैं तो बहुत जल्दी फायदा हो सकता है। किसी को अगर मल्टीपल फ्रैक्चर भी हो गए, हड्डी टूट गई और आप तुरंत उसके अनवांटेड ऊर्जा को ऐसे स्वीप करते हैं और उसको एनर्जी करते हैं, तो फ्रैक्चर भी हो गया तो तुरंत 5-7 मिनट 10 मिनट में जुड़ सकता है। ये ऐसी अद्भुत शक्ति है। और एक्सीडेंट के बाद में, अभी अपने परिवार में इतने सारे लोग जुड़े हैं, एक्सीडेंट के बाद में अगर कहीं किसी का एक्सीडेंट होता है तो तुरंत रेकी कोई भी रेकी का साधक हो तो उसे जरूर इत्तला करे। आप अगर उनके लिए एनर्जी भी यहाँ से भेजते हैं तो भी उनको फायदा हो सकता है। और डिस्टेंट हीलिंग में भी वही फायदा होता है जो हाथ लगा के अपन करते हैं, उसमें फायदा होता है। तो डिस्टेंट हीलिंग बहुत पावरफुल है। कोई आईसीयू में है, कोई किसी को बहुत तकलीफ में है, तो एक दूसरे को ये कम से कम साझा करे तो वो एनर्जी से हम ठीक हो सकते हैं। दूसरी बात, समझो कहीं लीवर में ना, जैसा समझो कोई व्यक्ति मर भी गया, अभी कोई व्यक्ति मर गया, मैं कहते हैं कि यीशु उसी दिन मरा था उसी टाइम मरा था जिस टाइम उसको खीले ठोके गए थे। वो मरने के बाद में उसके डिसेपल उसको लेके गए और उसको एनर्जाइज किया, तो उसी वक्त वो जीवित हो सका। ये सकारा शक्ति जो है, सकारा शक्ति के ये चमत्कार है। मगर ये हम पब्लिकली बोल नहीं सकते, क्योंकि नहीं तो कल जाके बोलेंगे कि ये ऐसा तो, मगर कर सकते आप। क्योंकि आदमी, समझो कोई व्यक्ति का हार्ट बीट बंद हो गया, रेस्पिरेशन बंद हो गया, फिर भी वो पूरा डेड होने में करीबन 72 घंटे लगते। तो वो 72 घंटे के अंदर में अगर आप कुछ न कुछ एनर्जी करे उसको, तो कुछ न कुछ चमत्कारिक हीलिंग हो सकता है। और दूसरी बात, अपन यहाँ रेकी की साधना के वक्त ये कान को बहुत मसाज करने को क्यों लगाते, कि कान के अंदर में पूरे शरीर से रिलेटेड पॉइंट है, तो अगर कान को भी खाली मसाज करे तो हम किसी को फायदा दे सकते हैं। वैसा एक्सीडेंट के वक्त में ये ऊपर का जो तेजो वलय है वो डिस्टर्ब हो जाता है, और वो हम अगर बाहर के बाहर अनवांटेड ऊर्जा को निकाल बाहर करे तो हम कर सकते हैं। तो सभी रेगी और के साधकों को ये कोई डरने की बात नहीं, जितना हो सके पेशेंट को राहत देने की कोशिश करना। जीवन तथा मृत्यु ये तो चिरंतन सत्य है। जो कोई पैदा हुआ है आज नहीं तो कल उसको जाना ही है, उसका पार्ट खत्म हो गया तो वो जाएगा। मगर जितना हो सके कोशिश करने में क्या जाता है। अगर आप होल हार्टेडली कोशिश करें तो ईश्वर पिता की असीम शक्ति हमको जरूर मदद करेगी। बस इतना ही। नहीं क्या वो ईश्वर तो विश्वास है, लेकिन अपने डॉक्टर काका जी घबरा देते हैं बहुत लोगों को। इस तरह घबराते हैं, जैसे मेरे मिस्टर को भी बहुत घबराया, उन्होंने बोला कि कुछ भी हो सकता है, अभी इमीडिएट ऑपरेशन करना पड़ेगा वो पड़े, तो लेकिन लोग घबरा जाते हैं। उस समय घबराना नहीं, अपने पेशेंस से काम लेना है, क्योंकि मैंने पेशेंस से एक औरत होकर के काम ली, और मेरे बच्चे उस समय छोटे थे, एक 10th का एक 12th का एग्जाम दिया था, और एक
4th या 3rd में था, तो मैं घबराई नहीं, मैं डॉक्टर से लड़ी। डॉक्टर ने बोला नहीं अपने पेशेंट को ले जाओ, घर ले जाओ, मैं नहीं रुक सकता। फिर मेरे रिलेशन में एक डॉक्टर आई, डॉक्टर मेरे देवर हैं, तो मैंने उनको फोन लगाया, मैं बोली ऐसे ऐसे डॉक्टर बोल रहे हैं इमीडिएट ऑपरेशन करना पड़ेगा। डॉक्टर किस तरह घबराते हो आप देखो। उन्होंने बोला, सिर्फ एक ही क्वेश्चन किया मेरे देवर ने कि भाभी क्या भैया के यूरिन में ब्लड आ रहा क्या? ये बहुत सोचने वाली पॉइंट है। तो मैं बोली नहीं, तो ऑपरेशन रुक सकता है। एक डॉक्टर वहां पे बोल रहा है ऑपरेशन रुक सकता है, वहीं पे एक हॉस्पिटल में, जिस हॉस्पिटल में मैं उनको एडमिट किया, वहाँ डॉक्टर बोलते हैं कि नहीं रुकना है, मैं इमीडिएट ऑपरेशन करना पड़ा। किस तरह घबरा रहे हैं डॉक्टर, हमें इस तरह से घबरा रहे हैं कि हम डॉक्टर को बोलते हैं कि भगवान मानते हैं, क्या भगवान है वो डॉक्टर? नहीं। और हमारा तो इंश्योरेंस पॉलिसी था 3-4 लाख का, उनको लगा कि बड़ा बंदा पकड़ाया है, उसको अपना ले लेंगे, लेकिन आदमी की वहाँ जान की कीमत नहीं थी। समझो लिवर का ऑपरेशन होता तो शायद मिस्टर मेरे चल पाते कि नहीं पाते, ये तो ईश्वर भी जान। लेकिन ईश्वर पहले से ही मेरे चारों तरफ जो जाल डॉक्टर बने थे, पहले ही मेरे साथ जावरे सर को भेज दिए थे मेरी मदद के लिए। भगवान खड़े थे मेरे, कहिए कि मेरे सामने। तो मैंने विश्वास किया, शायद मेरी जगह पे कोई भी, आज सर बोलते कि तुम्हारी जगह पे कोई भी लेडीज रहती तो शायद विश्वास नहीं करता, इस तरह से नहीं करता। तुम में इतनी हिम्मत है कैसे? तो मैं मात्र, और जितनी भी दवाइयाँ सर ने बोले, मैं आयुर्वेदिक दवाइयाँ कोई नहीं ले जाके देता आईसीयू में। मैंने जितनी भी सर ने बोला, जितनी भी आईएमसी की आयुर्वेदिक दवाइयाँ हैं, गौमूत्र, हिमालयन बेरी, अपना जितनी दवाइयाँ थी सबको एक बॉटल में मैं मिक्स करती थी, और वहाँ पे गिलास में डाल के चुपचाप आईसीयू में मैं बोलती थी आप पी लो। और वो बोले कि डॉक्टर कुछ बोलेंगे नहीं। बोले डॉक्टर देखेगा तब तो, आप पी लो ना चुपचाप। वो पी लिए, सारी टैबलेट खा ली। मात्र मैं आपको 7 दिन के अंदर उतना बड़ी एक्सीडेंट भी मैं चलते हुए लेके आई। बस मेरी फिर वहां से एक ही प्रार्थना मैंने किया था कि जब भी, जिस दिन ये जमीन पे पैर रखेंगे, उस दिन मैं सबसे पहला कदम साईं बाबा के मंदिर में जाऊंगी। और मैंने वही किया, उनको उसी तरह बिना नहलाए धुलाए साईं बाबा के मंदिर में ले गई और घर लेके आए। आज हमारा परिवार पूरा सुखी है। नहीं तो उस समय हमारा परिवार पूरा बिखर जाता, मैं बिखर जाती। लेकिन नहीं, काका जी की रेकी शक्ति है, विश्वास करना है अपने को। मैं तो पूरी तरह से विश्वास करती हूँ, इसलिए काका जी के पास हमेशा आती रहती हूँ। कुछ भी होता है मैं काका जी को ही फोन करती हूँ। अभी बस, और मेरे साथ विद्या मैडम भी है। थैंक यू मैडम, थैंक यू सो मच। आपका बहुत अच्छा अनुभव, एक्सपीरियंस वो भी मेरा सपोर्ट बहुत करती है, विद्या मैडम भी, सर साहब, सब लोग मेरे को बहुत। तो मैं यहाँ पे अकेली नहीं हूँ, मेरा पूरा परिवार, मैं इसको अपना परिवार मान रही हूँ और इसी सहारे में चलती हूँ। बिल्कुल। झामरे सर, विद्याताई, नरेश काका, दीज आर लाइक, हाँ बड़ी बहुत प्यारी मैडम है हमारी मंजू मैम, और फैमिली भी बढ़िया है इनकी। इनके जो मिस्टर हैं बहुत ही सपोर्टिव नेचर के हैं, बहुत सपोर्ट करते हैं। वो भी पोहरा आके गए हैं, और मीन्स मुझे भी लग नहीं रहा था मैडम मीन्स कैसे कर सकते, तो सच में 4-5 दिन के अंदर ही उन्होंने हॉस्पिटल से लेके गए हैं घर पे। और वो बहुत बड़ी बात है, और खुद भी बहुत हेल्दी बन चुकी है अभी। मुझे अभी भी, मैं 50 की हो गई, लेकिन अक्टूबर में मेरा 51 हो जाएगा पूरा, लेकिन मैं अभी भी पूरी हेल्दी हूँ, कोई बीमारी कुछ भी नहीं है, न नींद की प्रॉब्लम है, कुछ भी नहीं। थोड़ा यदि कुछ हुआ तो काका जी संभाल लेते। मैं पूरी, इसलिए थैंक यू। काका जी से लेकिन हमें सीखना है। काका जी सुबह में उठ करके इतने एक्टिव रहते, इस उम्र में भी पूरी अपनी बना रहे हैं, पूरा लॉन सब पाथवे वगैरह बनाए, हेल्थ वो सब एक्टिव इतने हैं कि सारी सफाइयां खुद कर लेते काका जी इसमें भी। और फिर पेशेंट को भी देखते 6 बजे 7 बजे रात तक। शांति अभी। देवकन्या मैडम ने खुद को अनम्यूट किया है, आप बात कर सकते हैं। देवकन्या मैडम।
मेघनाथ सर, मेघनाथ सर. हा, ओम शांती. ओम शांती. हा सर बोला. हा, मी रेखी बद्दल खूप आधी वाचलं होतं, पण प्रत्यक्षात अनुभव घेण्याचा योग आला नव्हता. मी रेखी काही शिकलेलो नाही, पण डॉक्टर साहेबांना मी दोन डिव्हाइस मधनं तुम्ही बहुतेक हा, join. डॉक्टर साहेबांना भेटल्यानंतर मला त्याची प्रचिती आली. आता मध्यंतरी मी जवळजवळ 2 महिन्यापासून जुळलेलो आहो, आणि मला प्रचिती आल्यानंतर मी आपल्या परिवारातील लोकांना आणि खूप मित्रांना मी डॉक्टर साहेबांकडे पाठवलं. आणि 4-5 दिवसापूर्वी माझ्या मिसेसला म्हणजे रूपाताईंना आपला स्टोनचा त्रास सुरू झाला. तर त्यामध्ये खूप उलट्या झाल्या आणि खूपच त्रास व्हायला लागला. मग मी डॉक्टर साहेबांना फोन केला. काय हरकत नाही सर, तुम्ही बोला, काय हरकत नाही. हा, असू द्या डॉक्टर बाजूला. साहेबांना फोन केला आणि बुवा सांगितलं की अशी अशी अडचण आहे. तर त्यांनी सायकिक सर्जरी केली आणि त्यांना एकदम बरं झालं. कारण मागच्या वर्षीच त्यांचं एका बाजूचं ऑपरेशन झालं होतं आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा त्रास सुरू झाला होता. आणि या परिस्थितीमुळे माझा तर विश्वास खूप गाढ झाला. आणि मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की मी बऱ्याचशा लोकांना त्यांचे जे वैयक्तिक प्रॉब्लेम असतात किंवा घरगुती प्रॉब्लेम असतात त्यांच्याकडे मी पाठवतो. आणि त्यांचे आजार बरे व्हावेत हा एक माझा दृष्टिकोन आहे. बाकी सर्व ठीक आहे. आणि मगाशी माझ्या मुलांनी सांगितलं की माझ्या मुलाला 25 वर्षापासून त्याला ऐकायलाच येत नव्हतं. त्याला वाटत होतं की एकच कारण ऐकायला येत असेल लहानपणापासून. आणि मग डॉक्टर साहेबांकडे गेल्यानंतर त्याला एक प्रचिती आली आणि त्यांनी कान साफ केला आणि त्याला ऐकायला आलं. तो म्हणजे 2 कानांना पण ऐकायला येते का? म्हणजे हा एक त्याच्यासाठी खूप अचंबा झाला. अशा प्रकारे खूप चांगले अनुभव आहेत. डॉक्टर साहेबांना माझा खूप खूप नमस्कार, सुप्रभात. आणि मी दररोज जुळतो आणि मला इतकं फ्रेश वाटते. मला फ्रेश वाटते म्हणून मी बऱ्याच लोकांना सांगतो की बा तुम्ही जुळा आणि योग करा आणि आपले आरोग्य चांगले बनवा. ठीक आहे, धन्यवाद. जशी आपण प्रत्यक्षात हिलिंग करतो तसं डिस्टंट सायकिक हिलिंग सुद्धा करता येऊ शकते. समजा पेशंट हार्ट मध्ये ब्लॉकेजेस आहेत असा पेशंट सुद्धा रेकीचा साधक जर असेल आणि तो त्याला दुरून पण डिस्टंट हिलिंग न ठीक करू शकते. समजा कोणाला किडनी स्टोन असेल तर समजा आजकाल या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलिंग करूनही तुम्ही एकमेकाला पाहू शकता आणि त्याचं ऑपरेशन करू शकता. समजा असंही व्हिडिओ कॉलिंग नाही केलं, साधं कॉल केलं आणि एक दुसऱ्याशी जुळले तरी डिस्टंट हिलिंग न एका दुसऱ्याला आपण ठीक करू शकतो. तर जेवढे काही रेकीचे साधक आहेत त्यांनी असं समजून घ्या की आपण जे परिणाम प्रत्यक्षात भेटीत मिळतात तेच परिणाम डिस्टंट हिलिंग मध्ये सुद्धा मिळू शकतात. म्हणून फुल कॉन्फिडन्सनं हे काम करायचं. यश देणं सर्वस्वी ईश्वराच्या हातात आहे, पण ईश्वर पितावर सदैव विश्वास ठेवा आणि आपल्याला त्याच्यात सक्सेस जरूर मिळते. चला, धन्यवाद साहेब. धन्यवाद. काका 6:05 झाले तर आपण म्हणजे एनर्जी बॉल करूया. पण त्याआधी मला एकच रिक्वेस्ट होती
आता तुम्ही जसं म्हटलं ना सायकिक एनर्जी आपण डिस्टन्स मध्ये पण करू शकतो. तर आपण आता कविता मॅडम, कारण आपली ही फॅमिली आहे, फॅमिलीतला प्रत्येक व्यक्ती स्वस्थ राहावं आपली इच्छा आहे. तर कविता मॅडमनी जे प्रॉब्लेम शेअर केले, त्यांना डायबिटीज आहे आणि त्यांना आता थायरॉइड पण आहे. तर त्यांच्यासाठी जर उद्या आपण स्पेशली त्यांच्यासाठी जर आपण सायकिक सर्जरी करता येईल तर आपण करू शकतो ना? बिलकुल बिलकुल करता येईल, ते करू आपण. मला असं वाटतंय की हे डायबिटीस वगैरे साठी सुद्धा आपण उद्या डायबिटीस आणि थायरॉइड याच्यावर उद्या जरूर सांगू आणि शक्य झाल्यास सायकिक सर्जरी पण करू. त्यांना रिक्वेस्ट करेल की ते उद्या तुमचा व्हिडिओ तुम्ही ऑन ठेवा ताई, तर मग आपण तुमच्यासाठी स्पेशली आपण उद्या ट्रीटमेंट करूया थोडा वेळ. चल थँक्यू काका, आपण एनर्जी बॉल करूया. चला पहिल्यांदा 3 वेळा ओंकार करू आपण. ईश्वर का प्यारा नाम ओम गाएंगे प्यार से. दोनों हाथ खोल दो, जिह्वा को ऊपर चिपकाओ, सांस भरते हुए हाथ ऊपर, सांस छोड़ते हाथ नीचे, गहरे लंबे सांस भरे, गहरे लंबे छोड़े. अंदर ही अंदर अजपा जाप चलता रहे. नेक्स्ट, दोनों हाथ बीचों बीच, सांस भरते बाहर, सांस छोड़ते अंदर. नेक्स्ट, हाथों को रोटेट करें. अब विरुद्ध दिशा में. अब देखो, नजदीक नजदीक लाओ. देखो क्या बनाया आपने. ये एनर्जी बॉल जहां भी तकलीफ है वहां ले लीजिए. जिनको सर में तकलीफ है, सर के ऊपर चोकुरे चुकुरे चुकुरे चुकुरे
हार्ट हार्ट हार्ट, जोनर जोनर जोनर। महसूस करें ईश्वरी शक्ति मेरे ब्रेन को मिल रही है। मेरे ब्रेन को खून का सप्लाई सुचारू रूप से हो रहा है। ब्रेन पूर्णतः हेल्दी हो गया। अगर गले में तकलीफ है तो गले के ऊपर सेकी सेकी सेकी, जोनर जोनर जोनर। महसूस करे मेरी थायराइड पैराथायराइड ग्रंथि एक्टिवेट हो गई। मेरे शरीर में ग्रोथ हार्मोन, सेक्स हार्मोन, हार्मोन रिलेटेड विथ मेटाबॉलिज्म सुचारू रूप से सिक्रेट हो रहे। मेरा शरीर स्वस्थ चुस्त तंदुरुस्त हो गया। जिन्हें लंग्स में तकलीफ है, चुकुरे चुकुरे चुकुरे, हार्ट हार्ट हार्ट, महसूस करे मेरा हार्ट सुचारू रूप से काम कर रहा है। हार्ट को सप्लाई करने वाली कोरोनरी आर्टरी पूर्णतः स्वस्थ हो गई। अगर कहीं ब्लॉकेजेस है तो ये ब्लॉकेजेस पूर्णतः खुल गए हैं। ईश्वर पिता की असीम कृपा प्रसाद से मेरे हार्ट के पूरे ब्लॉकेजेस खुल गए, ऐसा अनुभव करे। अगर लंग्स में तकलीफ है तो महसूस करे लंग्स का पूरा एक्सुडेट निकल गया है, पूरा बलगम बाहर हो गया है, लंग्स सुचारू रूप से काम कर रहे। चोकुरे 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 चोकुरे, सेहकी सेहकी सेहकी। अपने पेट के ऊपर कंसंट्रेट करे, अपने पैनक्रियास को देखे, अनुभव करे पैनक्रियास में इंसुलिन की मात्रा सुचारू रूप से सिक्रेट हो रही है। और मेरा ग्लूकोज लेवल नॉर्मल हो गया है। स्प्लीन के तरफ ध्यान दे। स्प्लीन पित्ताशय सुचारू रूप से काम कर रहे हैं। मेरे शरीर के फैट का डाइजेशन व्यवस्था सुचारू रूप से हो रहा है। अपने लीवर को देखे, चोकुरे चोकुरे चोकुरे, सेहकी सेहकी सेहकी, सुचारू रूप से काम कर रहा है। सभी प्रकार के एंजाइम्स अच्छी तरह से सिक्रेट हो रहा है। मेरा ब्लड ग्लूकोज लेवल नॉर्मल हो गया है। जिनको पीठ दर्द की समस्या है, चोकुरे चोकुरे चोकुरे, फायर ड्रैगन फायर ड्रैगन फायर ड्रैगन, महसूस करे मेरी गर्दन, पीठ, कमर पूर्णतः हेल्दी हो गए। ईश्वर की असीम कृपा प्रसाद से मैं पूर्णतः स्वस्थ चुस्त तंदुरुस्त हो गया हूँ। चोकुरे 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 चोकुरे, मारा मारा मारा, चोकुरे चोकुरे चोकुरे। महसूस करे ईश्वर पिता सुख का सागर है। सुख के सागर के बच्चे हम, सुखदेव है। I am happiest person. चोकुरे 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 चोकुरे, मिडा स्टार मिडा स्टार मिडा स्टार। मेरी फाइनेंशियल परिस्थिति बहुत अच्छी है। मेरा बैंक बैलेंस बढ़ रहा है। आई एम हैप्पीएस्ट पर्सन, ऐसा महसूस करे। लास्ट में आज जिनका इंटरव्यू है, चोकुरे चोकुरे चोकुरे, जायजिन जायजिन जायजिन, चोकुरे चोकुरे चोकुरे। आज जिनका पेपर है, महसूस करे मेरा आत्मविश्वास बढ़ गया है, मेरा मेमोरी पावर बढ़ गया है, मेरा कंसंट्रेशन पावर बढ़ गया है। राइजिंग कॉन्शियस राइजिंग कॉन्शियस राइजिंग कॉन्शियस, चोकुरे चोकुरे चोकुरे। मेरी सद विवेक बुद्धि बहुत अच्छी तरह से काम कर रही है। आज के एग्जाम में
मैंने 100% पेपर छुड़ाया, मुझे 95 प्लस आ गए। अब हाथ जोड़ लीजिए। We thankful to all who have been participated in the healing. Those who want to stay, they can stay with much love and light. Those who want to live, they can live with much love and light. ईश्वर पिता की असीम कृपा प्रसाद से आज का साधना वर्ग अच्छा चला। ईश्वर पिता ने हमको बहुत अच्छा शक्ति से नवाजा, जिससे हमारे सभी साधक आज अच्छे तरह से बोल सके। ईश्वर पिता का लाख लाख शुक्रिया। हम आप सभी साधकों का हम तहे दिल से शुक्रगुजार है। आपके कारण आज का वर्ग अच्छा हुआ। ईश्वर पिता आपकी शक्तियों से भर दे, आपका संसार हर पल हर घड़ी करते रहे। सांगायचंय संगीताताई, सांगायचंय काय बोलायचं असेल बोला। ओम शांती भाईजी. आम्हाला काका असं वाटतंय की आम्ही तिकडे कधी येणार. आपका घर है, कभी भी आ सकते हैं। धन्यवाद काका. धन्यवाद. थँक्यू काका, थँक्यू सो मच. ओम शांती. ओम शांती. ओम शांती काका. ओम शांती. शांती. ठीक आहे काका.